नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेलेले महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. तरीही सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 63. छत्रपती शिवराय दारूगोळा कुणाकडून विकत घ्यायचे? तर पोर्तुगीज यांच्याकडून दारूगोळा विकत घेतला जायचा. प्रश्न क्रमांक 64. शिवरायांना राजा ही पदवी कोणी दिली? तर औरंगजेब यांनी शिवरायांना राजा ही पदवी दिली होती. नेक्स्ट, शिवरायांच्या वडिलांना कोणी बंदी बनवले? तर आदिलशहाच्या सरदारांनी शहाजीराजे यांना बंदी बनवले होते. प्रश्न क्रमांक 66. 1660 शिवाजी महाराज कोणाच्या दरबारामध्ये उपस्थित झाले होते? तर 1660 यापैकी कोणाच्याही दरबारात शिवाजी महाराज उपस्थित झाले नव्हते. तर औरंगजेब यांच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज 12 मे 1666 उपस्थित झाले होते. नेक्स्ट, मोहम्मद अकबर खालीलपैकी कोणाचा मुलगा होता? तर मोहम्मद अकबर हा औरंगजेब याचा मुलगा होता. प्रश्न क्रमांक 68. हंबीरराव मोहिते यांच्या मुलींचे नाव काय होते? तर पर्याय बी महाराणी ताराबाई असे हंबीरराव मोहिते यांच्या मुलींचे नाव होते. प्रश्न क्रमांक 69. शिवरायांची वाघनखे भारतात किती वर्षासाठी असतील? शिवरायांची वाघनखे एकूण 3 वर्षासाठी भारतात असतील. प्रश्न क्रमांक 70. 28 डिसेंबर 1959 रोजी खालीलपैकी काय घडले होते? तर कोल्हापूरची लढाई ही 28 डिसेंबर 1959 रोजी घडली होती. प्रश्न क्रमांक 70. 28 डिसेंबर 1959 रोजी खालीलपैकी काय घडले? तर 28 डिसेंबर 1959 कोल्हापूरची लढाई झाली. ही छत्रपती शिवाजी महाराज व आदिलशहाचा सरदार रुस्तुम जमान यांच्यामध्ये झाली होती. प्रश्न क्रमांक 71. रामचंद्र डबीर यांचे पद काय होते? तर रामचंद्र डबीर हे स्वराज्याचे परराष्ट्रमंत्री होते. प्रश्न क्रमांक 72. ताराराणी खालीलपैकी यांची कन्या होती? तर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची महाराणी ताराबाई कन्या होती. प्रश्न क्रमांक 73. छावा असे कोणाला संबोधले जाते? तर शंभूराजे यांना छावा असे संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 74. तुळापूर येथे कोणाची समाधी आहे? तर तुळापूर या ठिकाणी छत्रपती शंभूराजे यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 75. पाचोड येथे कोणाची समाधी आहे? तर माँसाहेब जिजाऊ यांची समाधी पाचाड या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी कोणी स्वतःच्या वडिलांना बंदी बनवले? तर औरंगजेब याने स्वतःच्या वडिलाला बंदी बनवले होते. नेक्स्ट, जिजाबाई यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर लखोजी जाधव असे जिजाबाई यांच्या वडिलांचे नाव होते. प्रश्न क्रमांक 79. शिवरायांचा जन्म कोणत्या विभागात झालेला आहे? तर पश्चिम महाराष्ट्र या विभागात शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. प्रश्न क्रमांक 80. सईबाई या कोणत्या घराण्यातील होत्या? तर सईबाई या निंबाळकर घराण्यातील होत्या. प्रश्न क्रमांक 81. अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश कोण होते? तर निराजी रावजी हे अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. प्रश्न क्रमांक 82. वयाच्या कितव्या वर्षी महाराजांनी तोरणा जिंकला? तर वय वर्ष 16 या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला. प्रश्न क्रमांक 83. जहांगीरांच्या वडिलांचे नाव काय होते? तर अकबर असे जहांगीर यांच्या वडिलांचे नाव होते. प्रश्न क्रमांक 84. शिवरायांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित कोण होते? तर गागाभट्ट यांनी अभिषेकाचे पुरोहित होते. प्रश्न क्रमांक 85. स्वराज्याची युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे? युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असे.
प्रश्न क्रमांक 86. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला? तर 11 मार्च 1989 या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 87. मराठी साम्राज्याचा पहिला पेशवा कोण? पर्याय 3. बालाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे होते. प्रश्न क्रमांक 88. शंभूराजांचा जन्म केव्हा झाला? तर 14 मे 1657 या दिवशी शंभूराजांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 89. शिवरायांचे निधन कधी झाले? तर 3 एप्रिल 1680 या दिवशी शिवरायांचे निधन झाले. प्रश्न क्रमांक 90. शिवरायांना एकूण किती भाऊ होते? शिवरायांना एकच भाऊ होता. प्रश्न क्रमांक 91. तोरणा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर तोरणा हा किल्ला वेल्हे या तालुक्यात येतो. प्रश्न क्रमांक 92. हिरकणी बुरुज खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर आहे? तर हिरकणी हा बुरुज स्वराज्याची राजधानी रायगड या किल्ल्यावर आहे. प्रश्न क्रमांक 93. शिवरायांना एकूण किती मुली होत्या? तर शिवरायांना एकूण 6 मुली होत्या. प्रश्न क्रमांक 94. अफजल खान यांची कबर कोणत्या गडाशी आहे? तर अफजल खान यांची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. प्रश्न क्रमांक 95. शिवरायांच्या समाधीचा शोध कोणी लावला असे म्हणतात? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवरायांच्या समाधीचा शोध लावला असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 96. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य कोण होते? तर रामचंद्र मुजुमदार हे अष्टप्रधान मंडळातील अमात्य होते. प्रश्न क्रमांक 97. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असे कोण म्हणाले? तर असे तानाजी मालुसरे म्हटले होते. तर संगमनेर या ठिकाणी शिवरायांनी शेवटची लढाई लढली. प्रश्न क्रमांक 99. शिवकाळात दौलताबाद हे ठिकाण कशाची राजधानी होती? तर शिवकाळामध्ये दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती. प्रश्न क्रमांक 100. योग्य क्रम लावा. तर या ठिकाणी बघा, जावळी ही मोरेची होती, फलटणचे निंबाळकर, तर जाधव हे सिंदखेडचे होते, तर वेरूळचे भोसले होते. याप्रमाणे पर्याय बी हा योग्य आहे.